साल होतं 2012चं आणि घोषणा होती महाराष्ट्राचे 2 लालू पवार तटकरे जेलमध्ये घालू। आज पवार कुठे आहेत तर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून सत्तेत विराजमान आहेत। तटकरे कुठे आहेत तर एनडीएचे खासदार म्हणून थेट दिल्लीमध्ये विराजमान आहेत। आणि या घोषणा देणारे फडणवीस कुठे आहेत तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत। परवा अजितदादांनी आपल्या सिंचन घोटाळ्याचा संदर्भ देत भाजपला वाट लावली। आपल्यावरती झालेले आरोप कसे बिनबुडाचे होते हे सांगण्यासाठी आता माझ्यावरती ज्यांनी सिंचन घोटाळ्याचे आरोप केले त्यांच्यासोबतच मी सत्तेत आहे असा प्रश्न करून अजितदादांनी या आरोपांचीच ढाल तयार केली। एक काळ होता जेव्हा या सिंचन घोटाळ्यामुळे संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस विशेषतः अजित पवार बदनाम झालेले। पण आता एक काळ आहे जेव्हा याच आरोपांमुळे भाजप बदनाम होतीये। कशी तर या आरोपात तथ्य होतं तर भाजपने अजितदादांना क्लीन चिट कशी दिली, त्यांना सोबत कसं घेतलं, सामान्य मतदारांसमोर हा सिंचन घोटाळा आता भाजपचं षडयंत्र म्हणून समोर आणण्यात अजितदादा सक्सेसफुल ठरताना दिसतात। अर्थात पण हा आरोप नेमका होता काय, याची सुरुवात कशी आणि कुठून झाली आणि या आरोपांचं पुढे झालं काय पाहूयात विस्ताराने। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। तर ते साल होतं 2011चं। यावर्षी रायगड जिल्ह्यातील बाळगंगा नदीवरती बांधण्यात येणाऱ्या धरणासंबंधित माहिती ही मागवण्यात आली होती। या माहितीनुसार बाळगंगा प्रकल्पावरती नियोजित असणाऱ्या खर्चापेक्षा अधिकचा खर्च या प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आला होता। बाळगंगा प्रकल्पाचं बजेट हे सुरुवातीला 488 कोटी रुपयांचं होतं, पण ते वाढवून 1112 कोटी रुपये करण्यात आलं होतं। एकाच वर्षात 2 वेळा प्रकल्पाची किंमत वाढवण्यात आली होती। यानंतर बाळगंगा पाठोपाठ रायगड मधल्या कोढाणे लघु सिंचन प्रकल्पाचा हा विषय चर्चेत आलेला। या प्रकल्पाचा खर्च 60 कोटींवरनं एकाच वर्षात तब्बल 500 कोटी प्रस्तावित करण्यात आला। याच गोष्टीवरून देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे, विनोद तावडे यांनी आघाडी सरकारवर टीका करायला सुरुवात केली। अशातच फेब्रुवारी 2012 मध्ये तत्कालीन मुख्य अभियंता विजय पांढरे यांच्या एका पत्राने वातावरण चांगलंच पेटलं। त्यांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून महाराष्ट्रात सिंचन प्रकल्पांमध्ये मोठा घोटाळा झालाय असा आरोप केला। दुसरीकडे यानंतर जनमंच या स्वयंसेवी संस्थेने सुद्धा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करत 70,000 कोटींचा भ्रष्टाचार झालाय असं सांगण्यात आलं। पण या सगळ्या घडामोडींना बळ मिळालं ते महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालानंतर। मार्च महिन्यात महाराष्ट्र शासनाचा 2011-12चा आर्थिक पाहणी अहवाल विधानसभेत मांडण्यात आला। या अहवालात 2001 ते 2 ते 2011 ते 12 या 10 वर्षांच्या काळात महाराष्ट्रात सिंचन प्रकल्पांवर एकूण 70,000 कोटी रुपये खर्च करण्यात आले आणि यामुळे महाराष्ट्राचं सिंचन क्षेत्र फक्त 0.1 वाढल्याचं सांगण्यात आलं। यावरनं विरोधकांनी राळ उठवायला सुरुवात केली, कारण आत्ताचा हिशोब खुद्द आघाडी सरकारनेच मांडला होता। 10 वर्षात 70,000 कोटी खर्च करून फक्त 0.1% सिंचन क्षेत्र वाढल्याची माहिती एका भ्रष्टाचाराकडे बोट दाखवत होती। इतका पैसा खर्च झाला तर सिंचन क्षेत्र का वाढलं नाही, खर्च केलेला पैसा गेला तरी कुठे। अशातच कॅगने 2001 ते 2010-12 या काळात जलविभागाचे 7 ऑडिट केले होते। यामध्ये जलसंधारण खात्यावरती ताशेरे ओढत 601 प्रकल्पांपैकी 363 प्रकल्पांची नियोजित रक्कम 47,427 कोटींपर्यंत वाढवण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं। विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने विदर्भातील 38 सिंचन प्रकल्पांची किंमत 6,672 कोटींवरनं 26,722 कोटी केल्याचं सांगण्यात आलं होतं। जून 2009 ते ऑगस्ट 2009 या 3 महिन्यांच्या कालावधीतच या मंजुरी देण्यात आल्याचं कॅगने सांगितलेलं। विरोधकांनी आता अजित पवार आणि सुनील तटकरे यांना कोंडीत पकडायला सुरुवात केलेली। त्याच काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह चालू होता। तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जलसंपदा खात्यामार्फत श्वेतपत्रिका काढण्याचं आश्वासन दिलं। मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही, श्वेतपत्रिका सादर केली जात नाही, तोपर्यंत मी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत असल्याचं सांगितलं आणि ती तारीख होती 26 सप्टेंबर 2012। यानंतर जलसंपदा खात्याने श्वेतपत्रिका सादर केली। या श्वेतपत्रिकेनुसार महाराष्ट्राचं जलसिंचन क्षेत्र 10 वर्षात 28% वाढल्याचं सांगण्यात आलं। झालं गेलं पार पडलं असं म्हणत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात 72 दिवसांनी अजित पवार पुन्हा सामील झाले। पण सिंचन घोटाळ्यांचा आरोप विरोधकांनी काही सोडला नाही। या रेट्यामुळे सरकारला चौकशी समिती गठीत करावी लागली। माधवराव चितळे यांच्या मार्फत सिंचन घोटाळ्यावर समिती बसवण्यात आली। या समितीला खडसे, फडणवीस, तावडे यांनी तब्बल बैलगाडी भरून पुरावे दिले। तब्बल 2 वर्षांनी म्हणजे चितळे समितीचा अहवाल विधानसभेत मांडण्यात येणार होता।
पण त्यापूर्वीच चितळे समितीचा अहवाल देवेंद्र फडणवीस यांनी फोडला। समितीच्या अहवालात 0.1% जलसिंचन वाढलं, तसेच विदर्भ सिंचन विकास महामंडळाच्या प्रकल्पातल्या अनियमिततेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जबाबदार धरण्यात आलंय असा आरोप सुद्धा फडणवीसांनी केला होता। मात्र महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर असणाऱ्या या अहवालात गेल्या 9 वर्षात राज्यस्तरीय प्रकल्पांच्या सिंचन क्षमतेत 26% तर प्रत्यक्ष सिंचित क्षेत्रात 42% वाढ झाल्याचं सांगण्यात आलं। चितळे समितीनं अजित पवारांना सुद्धा क्लीन चिट दिली, पण याच काळात महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकांचा मौसम सुरू झाला। अजित पवार चक्की पिसिंग असं फडणवीस म्हणायला लागले। राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालचं सरकार हे सत्तेत आलं आणि अजित पवार आता सिंचन घोटाळ्यात आज जाणार असं बोललं जाऊ लागलं। 2014 साली नागपूर खंडपीठात असणाऱ्या याचिकेवर सुनावणी झाली। याच काळात नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होतं। कोर्टाने याचिकेवरच्या सुनावणीत राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले। तत्कालीन मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 12 डिसेंबर 2014 ला सिंचन घोटाळ्याची अँटी करप्शन ब्युरो अर्थात एसीबी मार्फत चौकशी होईल असं सांगितलं। एसीबी मार्फत चौकशी सुरू झाली, पण हालचाल काहीच होत नव्हती। फेब्रुवारी 2016 मध्ये कोर्टाने तपास कामावर ताशेरे ओढले आणि त्यानंतर एसीबी मार्फत 400 निवेदनांची चौकशी सुरू असल्याची माहिती देण्यात आली आणि दिनांक 23 फेब्रुवारी 2016 ला सिंचन घोटाळ्याशी संबंधित पहिला गुन्हा नोंद करण्यात आला। गोसी खुर्दसाठी FA कन्स्ट्रक्शन, RJ शहा, डी ठक्कर अशा कंपन्यांवर गुन्हे दाखल होऊ लागले। या गुन्ह्यात आरोपी ते कंपन्यांचे संचालक आणि सरकारी अधिकारी। 14 जुलै 2016 ला कोर्टाने अजित पवार आणि सुनील तटकरे यांचा या घोटाळ्यात सहभाग आहे की नाही अशी विचारणा राज्य सरकारला केलेली, पण फडणवीस सरकार याबाबत कोणतीच भूमिका घेत नव्हतं। 2016 ते 2018 या काळात वेगवेगळ्या कंपन्यांची नावे समोर येत गेली, गुन्हे नोंद होत गेले, पण अजित पवारांची कोणती भूमिका होती का याबाबत एसीबीचा तपास गुलदस्त्यातच राहिला। अखेर 2018 साली कोर्टाने राज्य सरकारला थेट सवाल केला की सिंचन घोटाळ्यात अजित पवार यांचा सहभाग आहे की नाही। मग मात्र फडणवीस सरकारने 27 नोव्हेंबर 2018 ला 40 पानांचं प्रतिज्ञापत्र दाखल करून सिंचन घोटाळ्यासाठी अजित पवार जबाबदार असल्याची भूमिका कोर्टात मांडली। पण अजित पवारांना जबाबदार कोणत्या आधारावर धरण्यात आलेलं? तर ज्या काळात सिंचन घोटाळा घडला असे आरोप झाले तेव्हा अजित पवार जलसंपदा मंत्री होते, सोबतच ते विदर्भ सिंचन विकास महामंडळ अर्थात VIDC चे अध्यक्ष होते। महाराष्ट्र गव्हर्नमेंट रूल्स ऑफ बिझनेस अँड इन्स्ट्रक्शनच्या नियम 10(1) नुसार प्रत्येक विभागातील कामकाजासाठी त्या विभागाचा मंत्री जबाबदार असतो। शिवाय नियमानुसार 14 प्रकरणं सचिवांनी हाताळायची आणि तपासून बघायची असतात, त्यानंतरच ते प्रकरण संबंधित मंत्र्याकडे जात असतं। आणखी एक म्हणजे विदर्भ सिंचन विकास महामंडळ अर्थात VIDC कायद्याच्या कलम 25 नुसार राज्य सरकारला VIDCच्या कामात हस्तक्षेप करून आदेश देण्याचे अधिकार मंत्र्यांना असतात। पण जलसंपदा विभागांतर्गत प्राप्त झालेल्या 11 नोव्हेंबर 2005 च्या एका दस्तावेजानुसार अजितदादांनी विदर्भातील प्रकल्पाच्या कामांना गती देण्यासाठी तत्परतेने निर्णय होणे आवश्यक आहे, त्यामुळे त्याबाबतच्या फाईल्स कार्यकारी संचालकांनी अध्यक्ष यांच्या कार्यालयाकडे सरळ पाठवाव्यात असे आदेश दिले होते। तेव्हा विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे अध्यक्ष अजित पवार होते। नियमानुसार सिंचन प्रकल्पांच्या फाईल्स सचिवांच्या डोळ्याखालून मंत्र्यांकडे जाणं अपेक्षित होतं, पण त्या फाईल्स थेट अजित पवार यांच्याकडे गेल्या आणि मंजूरही करण्यात आल्या। VIDC अंतर्गत टेंडर मिळवणाऱ्या अनेक कंत्राटदारांनी बेसिक प्रोसिजर टाळून अनेक कामांना अशीच परवानगी मिळवून दिली गेली असे आरोप या पुराव्यांद्वारे केले गेले। अनेक दस्तावेजांवर VIDC संचालक किंवा सचिवांचा शिरा नसताना अजित पवारांनी सही केली आहे। त्यामुळेच विदर्भातील सिंचन प्रकल्पांची किंमत जातीये, पण गेल्या कित्येक वर्षांपासून हे सिंचन प्रकल्प पूर्ण झालेले नाहीत आणि अजित पवार हे जबाबदार असल्याची माहिती फडणवीस सरकारने त्या प्रतिज्ञापत्रात दिली होती। याच आधारावर नोव्हेंबर 2018 मध्ये सिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार आणि इतर आरोपींना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते असं विधान भाजपचे रावसाहेब दानवे यांनी केलेलं, पण तरी सुद्धा पवारांवर या प्रकरणात एकही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता। थोडक्यात देवेंद्र फडणवीसांनी विरोधात असताना जेवढ्या द्वेषानं सिंचन घोटाळ्याचे आरोप केले ते मात्र सत्तेत आल्यावर तितक्याच तत्परतेनं कारवाई मात्र केली गेली नाही। त्यानंतरची या प्रकरणातली तारीख होती ती 23 नोव्हेंबर 2019 याच दिवशी देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांचा शपथविधी पार पडलेला। त्यानंतरच्या 2 दिवसातच सिंचन घोटाळा प्रकरणातनं दादांना क्लीन चिट मिळाल्याची माहिती माध्यमांमधून सांगण्यात आली। पुराव्यांच्या अभावी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या 9 फाईल्स बंद करण्यात आल्याची माहिती देण्यात येत होती, पण तत्कालीन एसीबीचे महासंचालक परमवीर सिंग यांनी
अजित पवारांसंदर्भात फाईल बंद करण्यात आल्याची बातमी स्पष्ट शब्दात नाकारली। मात्र 20 डिसेंबर 2019 रोजी एसीबीनं अजित पवारांना क्लीन चिट देणारं शपथपत्र हायकोर्टात सादर केलं। यात सांगण्यात आलं की चौकशीत प्रतिवादी क्रमांक 7 अजित पवार यांच्या विरोधात गुन्हेगारी स्वरूपाचं उत्तरदायित्व आढळलं नाही आणि इथूनच ही केस कायमची धूळ खात पडली। त्यानंतर अधूनमधून सिंचन घोटाळ्याची तंबी अजित पवारांसाठी वापरली जायची, पण आता सिंचन घोटाळ्याची आठवण काढून अजित पवारांनी भाजपलाच अडचणीत पकडले। आरोप करावेत तर मग सिद्ध का केले नाहीत? अजित पवारांना सोबत का घेतलं असा प्रश्न उलटा भाजपलाच विचारला जातोय आणि अजित पवार कसलेल्या वस्तादाचा पैलवान म्हणून भाजपकडे पाहत राहतात।